खरं तर राहुल गांधी यांनी खूप खरं सांगितलेलं आहे, कारण या देशाच्या विकासाचे जादूगार मोदी जे आहेत. या देशाचं जे काही संरक्षण आहे, आमचं जे सार्वभौमत्व आहे ते टिकवण्यासाठी जे काही मोदीजींनी गेल्या अनेक वर्षापासून जे काम केलं आहे, त्यामुळे शिक्षण असेल, आरोग्य असेल, देशाचं संरक्षण असेल, देशाचा विकास असेल, या सर्व विषयाचे जादूगार मोदीजी आहेत. देश सुरक्षित आहे का, तर मोदीजींसारखे जादूगार या देशाला लाभले. मोदीजींसारखे पंतप्रधान, मोदीजींना खरं तर त्यांनी जे जादूगार म्हटलंय हे त्यांनी आत्मचिंतन करायला पाहिजे की उलट त्यांनी मोदीजींच्या काळात हा देश ऐतिहासिक बनत चाललेला आहे, हा देश सांस्कृतिक बनत चाललेला आहे, हा देश शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान या विषयामध्ये पुढे चाललेला आहे आणि संपूर्ण जगामध्ये एक प्रकारचं एक मोठं व्यक्तिमत्व म्हणून ते पुढे आलेले आहेत. त्यामुळे माझ्या दृष्टिकोनातून मोदीजींनी ज्या पद्धतीने आमच्या संरक्षणाला, आमच्या लष्करी दलाला, आमच्या संपूर्ण महिलांना, आमच्या पीडित समाजाला जसं पुढे आणण्याचं जे काम केलेलं आहे, त्यामुळे ते खऱ्या अर्थाने या देशाचे शिल्पकार आहेत. या देशाचं जे काही त्यांनी विकास जो केलेला आहे, भूतो न भविष्यती अशा प्रकारचा विकास केलेला असल्यामुळे त्यांच्याबद्दल काढावे तेवढे गौरवोद्गार कमी आहेत असं मला वाटतं. त्याला जोडून त्यांनी बालाकोट आणि ऑपरेशन सिंदूरवर टीका केली. कसं आहे की काँग्रेसची नेहमीच मानसिकता राहिलेली आहे, कारण आम्ही जेव्हा जेव्हा या देशाचं संरक्षण करतो त्यावेळेस राहुल गांधीजी चायनामध्ये जातात, आम्ही या देशाच्या संरक्षणाच्या गोष्टी करतो तेव्हा ते पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांच्याशी हितगुज करतात. राहुल गांधी हे खरं तर एका दृष्टिकोनातून ज्यावेळेस संसदेमध्ये एखादी महत्त्वाची चर्चा चालू असते तेव्हा ते पळ काढतात. अनेक गोष्टींच्या बाबतीत राहुलजींचं असं ठरलेलं आहे की जेव्हा जेव्हा ते विचारतात आणि उत्तराच्या वेळेस ते बँकॉकमध्ये असतात, व्हेनेझुएलामध्ये असतात, ॲम्स्टरडॅममध्ये असतात, तर त्यामुळे ते नॉन सिरियस व्यक्तिमत्व असल्यासारखे राहुल गांधीजी आहेत. त्यांच्याबद्दल देश आता सिरियस नाही आहे आणि राहुल गांधीजींच्या बाबतीमध्ये कुठल्याच प्रकारचा कळवळा या देशातल्या जनतेला राहिलेला नाही आहे, कारण मोदीजींनी सगळ्या थरातल्या व्यक्तींना, स्त्रिया, पुरुष, महिला, आमच्या सर्व भगिनी यांच्या माध्यमातून एक प्रकारचा सन्मान या देशाचा जगात आणि आमच्या संपूर्ण देशामध्ये वाढवलेला असल्यामुळे राहुल गांधींनी आत्मचिंतन करावं. त्यांचं हे व्यक्तिमत्व नॉन सिरियस का झालेलं आहे हे खरं तर त्यांनी त्यांचाच विचार करावा, कारण राहुल गांधी कुठल्याही बाबतीत त्यांना अधिकार नाही बालाकोटच्याबद्दल, कुठल्याही आमच्या ऑपरेशन सिंदूरच्याबद्दल विचारण्याचा, कारण ते मुळात देशाचा विचार न करणारे विरोधी पक्ष नेते आहेत असं मला म्हणायचं आहे. महिला आरक्षण विधेयक सभागृहात चर्चा सुरू आहे. राहुल गांधीनंतर अमित शहा बोलतात. काय वाटतं हे विधेयक आज पास होईल? 100% हे विधेयक पास होणार. देशातला सगळा महिला वर्ग, आमच्या भगिनी, आमच्या मातृशक्ती, आमच्या नारींचं वंदन होत आहे आणि देशातली सगळी शक्ती आज मोदीजींच्या पाठीमागं आहे. सगळा NDA एकवटून पूर्णपणे या विधेयकाला पास करण्यासाठी आम्ही सगळेजण पूर्णपणे सज्ज आहोत आणि हे विधेयक पूर्णपणे बहुमताने ते पास होईल आणि महिलांचा सशक्तीकरणाचा मार्ग मोकळा होईल. वुमन एम्पॉवरमेंटच्या बाबतीत आमचा जो काही दिलेला जो काही आम्ही अभिवचन होतं ते पूर्ण होण्याचा काळ आता आलेला आहे. सर, एक प्रश्न असा आहे की अपोजिशनमध्ये सगळ्या ठिकाणी व्हिप जारी केलं गेलं आहे, ज्याचा अर्थ आहे की अपोजिशनची युनिटी खूप स्ट्रॉंग दिसते आहे. काल केंद्र सरकारने लिटमस टेस्ट पास सुद्धा केली असेल, आज तरी तो क्वेश्चन मार्क आहे की केंद्र सरकारला ते नंबर्स मिळतील, जो मॅजिकल फिगर आहे तो पार करणार हे क्वेश्चन मार्क. आमच्या पक्षामध्ये व्हीपची गरज नसते. आमचा पक्ष हा शिस्तीचा पक्ष आहे, आमचा पक्ष हा तत्वाचा पक्ष आहे, आमचा पक्ष हा विचारधारेचा पक्ष आहे आणि आमच्या पक्षातल्या मंडळींना सांगायची गरज नसते. आम्ही सगळेजण पक्षासाठी, या विचारासाठी, आमच्या या प्रणालीसाठी तहान भूक विसरून काम करतो. आम्ही देशासाठी या संसदेमध्ये आलेलो आहोत, आम्ही या राष्ट्राच्या सेवेसाठी या संसदेमध्ये आलेलो आहोत. त्यामुळे आम्हाला काँग्रेसच्या विचारधारेशी काही घेणं देणं नाही. आम्ही सगळेजण, आधी आमचा देश, नंतर आमचा पक्ष आणि नंतर आम्ही, या विचारधारेच्या लोकांना आम्हाला व्हीप लावण्याची गरज नाही. आम्ही या देशासाठी स्वतःचं जीवन समर्पित करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. पुरेसा नंबर कुठे आहे? येईल, तुम्हाला आता दिसेल थोड्या वेळातच. सर, आज राहुल गांधींचं भाषण झालं, पण त्याच्यामध्ये कुत्रे, आजी आणि वेगवेगळ्या प्राण्यांची नावं आम्हाला ऐकायला मिळाली. याच्यावरती लोकसभा अध्यक्षांनी त्यांना सांगितलं की गरिमा ठेवावी, कारण लोकसभेचे विरोधी पक्ष नेतेपद आहे आणि त्याच्या भाषण सुद्धा तसं असावं. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या? सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या माणसाला आचार नसतो, विचार नसतो, संस्कृती नसतो आणि संस्कार पण नसतो.
कारण त्या व्यक्तिमत्वाला मी आधीच तुम्हाला सांगितलं की हे नॉन सिरियस व्यक्तिमत्व आहे. कारण ज्या वेळेस त्यांनी मागणी केली त्या वेळेस आम्ही चर्चेला तयार झालो. ज्या वेळेस ते करा म्हणले आम्ही तर सगळ्या गोष्टीला तयार झालो. परंतु ते प्रत्येक वेळेस पाठ दाखवून पळतात. ते प्रत्येक वेळेस चर्चेला सामोरे जात नाहीत. ते बोलतात आणि सभागृहातून निघून जातात. अनेक वेळेला असं घडलेलं आहे की जेव्हा गंभीर चर्चा जेव्हा सभागृहामध्ये होते त्यावेळेस ते बाहेर देशात परदेश गमनासाठी गेलेले असतात. त्यामुळे देशाच्या बाबतीत त्यांना कुठल्याही प्रकारचं स्वारस्य नाही, देशाची भक्ती नाही आणि त्यांना विरोधी पक्ष नेत्याचा स्तर कसा असावा, विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कशा पद्धतीने बोलावं. आज माननीय पंतप्रधानांनी हरिवंशजीबद्दल बोललेलं आजचं भाषण आपण सगळ्यांनी ऐकावं की देशाच्या पंतप्रधानांनी उपसभापतींच्या बाबतीत बोललेलं भाषण आज अशा प्रकारचे अनेक जी वक्तव्य असतात ही ऐकण्यासारखी असतात. आम्हाला प्रधानमंत्री म्हणतात आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना हे विद्यापीठ आहे, इथं शिकलं पाहिजे, इथं संस्कार शिकला पाहिजे, इथं संस्कृती शिकली पाहिजे आणि तीच गरज राहुल गांधींना आहे असं मला वाटते. कारण अशा पद्धतीने वेगवेगळ्या जनावरांचा वेगवेगळ्या पद्धतीने विकृती असलेल्या शब्दांचा उल्लेख एक संसदीय लोकशाहीमध्ये आणि एका पवित्र अशा संविधानाच्या सभागृहामध्ये करणं अत्यंत वाईट आहे. विकृत मनोवृत्तीचं लक्षण आहे असं मला राहुल गांधींना म्हणायचं आहे. 2023 मध्ये महिला रिझर्वेशन पास झालेलं, त्याचं एक्झिक्युशन काल का निघालं, गजट काल का? अभ्यास करत होतो आम्ही, चिंतन करत होतो आम्ही आणि त्याच्यातल्या बारीक सारीक सगळ्या गोष्टींचे आम्ही बारकावे सगळे तपासत होतो. आम्ही कुठेही येतो तेव्हा अभ्यास करून येत असतो, चिंतन करून येत असतो. मी MBBS MD आहे. मी एका वर्षात डॉक्टर झालो नाही, 4.5 वर्ष लागले मला डॉक्टर व्हायला, त्यानंतर 3 वर्ष लागली MD व्हायला. त्यामुळे ताई अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावं लागतं, अशा गोष्टीचं चिंतन करावं लागतं. देशापुढचा एवढा मोठा विषय, महिला शक्तींचा विषय, आलो तर परिपक्वतेनं आलो तर ताकदीनं आलो आणि आता नारी शक्तीला सशक्त करण्याचं आमचं पाऊल उचलणार. याच्यासाठी पूर्णपणे मोदीजींना अभिवादन, मोदीजींचं अभिनंदन. अपोजिशन सांगतोय की ही स्ट्रॅटेजी आहे की आत्ताच लागू केलं, विसरून गेलेल्यामध्ये आणि आता आज अमेंडमेंट आणायची म्हणून काल रात्री हे लागू करणार. अपोजिशन मुसलमानांना हिंदूंची भीती दाखवतं, अपोजिशन दलितांना संविधानाची भीती दाखवतं, अपोजिशन दक्षिणेतल्या राज्याबद्दलची देखील भीती दाखवतं. हे फेक नॅरेटिव्ह फैलवण्याचं काम नेहमी अपोजिशन करतं. संविधान दाखवतात पण त्या संविधानाचे कोरे कागद खिशामध्ये असतात. हे फेक नॅरेटिव्ह फैलवण्याचं काम आता संपलेलं आहे. काँग्रेस मुक्त भारत होण्याकडे वाटचाल सुरू झालेली आहे. अपोजिशनने अशा प्रकारचे बागुलबुवे अनेक वेळा उभे केलेले आहेत. ते बागुलबुवा जनतेनं फोडून टाकलेला आहे. यावेळेस आमची महिला शक्ती हा बागुलबुवा फोडून टाकेल आणि काँग्रेसचा खरा काळा जो चेहरा आहे तो पुढे आणण्याची वेळ आलेली आहे. देशातल्या महिला जागृत झालेल्या आहेत. अहिल्यादेवी, सावित्रीबाई फुले, जिजामाता सारख्या सगळ्या महिलांच्या संस्कृतीचा देश आता पुढे आलेला आहे. त्याला कोणी रोखू शकणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.